मिश्रा काय है? कोणाचा फोन है? गुरु सर, आपके बीबी का फोन है। काहीतरी बोलतोय। दीदी दीदी असेल, दीदी असेल। अब बहुत कंफ्यूज करे जा रहे हैं, हमको पता नहीं चल रहा है। तू काय ऐकतोस, काय बोलतोस, तुझं तुला कळतं का? अरे धन्यवाद काहे को, काम है हमारा, हम तो काम करते रहते हैं। हा मिश्रा पण ना दीदी असेल माझी। हॅलो। हाँ हाय, हा कोण मॅन आहे? काय झालं? कोणाचा फोन आहे? मी म्हणालो ना दीदीचा फोन आहे, दीदी। तुमचं काय चाललंय तिकडे? हा दीदी बोल ग। कोण दीदी? गॅरी तू काय बोलतोयस? अगं बोल ना दीदी, मीच बोलतोय, बोल बोल। मी शनाया बोलतेय। शनाया, मी घरनं फोन केलाय तुला। काही काम आहे का महत्वाचं दीदी? बोल ना। गॅरी, ही काही प्रँक आहे का? मला काही कळत नाही, तू मला दीदी का म्हणतोयस? कसं शक्य आहे? आता ऑफिस मधून नाही येऊ शकत ना, कामं चालली आहेत। काय काय चाललंय तिकडे? कोण आहे? तू मला दीदी का म्हणतोयस? मला काही कळत नाहीये। नाही दीदी, पॉसिबल नाहीये, खूप आता कामं चालली आहेत, बरेच सगळी सुरुवातीला जास्त काम आहेत ना, सो बिझी आहे मी। काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही नो प्रॉब्लेम, जनरल काही प्रॉब्लेम नाही। गॅरी, तू आता नक्की कुठे आहेस? आता ऑफिसच्या लँडलाईन वर फोन केलाय दीदी तू, तर मी ऑफिसलाच असणार ना, अजून कुठे असणार? ऑफिस मध्ये कोण कोण आहे पण? तिथे एका मुलीचा आवाज येतोय मला। ऑफिस मध्ये आता असल्यानंतर काय ऑफिसमध्ये सगळं स्टाफ असणारच ना, म्हणजे सगळे कलिग्स माझे आहेतच ना। म्हणजे तू होतीस ना ऑफिस मध्ये, तुला माहितीच आहे कसं असतं स्टाफ, त्यांची गडबड सगळीच। काय चाललंय तुझं? मला एकतर स्टॉप कॉलिंग मी दीदी, ओके? मी काय तुझी दीदी आहे का? तू काही लपवतोयस का माझ्यापासून गॅरी? ओके दीदी, हा नाही तू पण काळजी घे, मी येतो, भेटूच आपण मग। हा म्हणजे ऑफिस झालं की निघेनच मी। बाय बाय दीदी, बाय। गॅरी असं का वागतोय माझ्याशी? गॅरी, तू नक्की काहीतरी लपवतोयस माझ्यापासून। आय एम डॅम शुअर। कोणीतरी स्पेशल दीदी आहे वाटतं। म्हणजे? नाही, तुझ्या बोलण्यावरून वाटलं। नाही आता बहीण भावाचं नातं असं असतंच ना, म्हणजे मित्रासारखेच वागतात बऱ्याचदा, बऱ्याच वर्षांची ओळख, म्हणजे मैत्री असते तुमची, भाऊ बहीण म्हणून। सो माझी दीदी ही तर ना, म्हणजे मला घालून पाडून बोलायची, सतत टोमणे मारण्याची एक संधी सोडत नाही। मी पण आपल्या मध्ये मध्ये जमेल तेव्हा घेतो बोलून तिला। सॉरी हा, जरा ते उगीच त्या मिश्रामुळे, म्हणजे दीदीमुळे जरा वेळ गेला। आय विल कंटिन्यू विथ माय वर्क, मी ते काम राहिलंय। प्लीज। लवकर परत यायचं। या। आम्ही नेहमीच तुमची वाट पाहणार होता। हेच मी तुम्हाला सांगणार होते, या मैत्रिणीला विसरू नका हा। जेव्हा जेव्हा सोसायटीचा हळदी कुंकू होईल ना, त्यावेळेस माझं वाण काढून ठेवत जा। नाना वसंतराव, या आधी कधीही जोडीनं फिरायला निघालं की आम्हा दोघं म्हाताऱ्यांची तुम्हाला अडचण व्हायची। आता तुम्ही मोकळे झालात। काय महाजनी, काय बोलताय तुम्ही? अडचण कसली हो? अहो संकट आली की आपण तिघही एकमेकांसाठी धावून जायचो। अरे माझ्याने लोक म्हणतात की तीन तिघाडा काम बिघाडा, पण आपलं असं नव्हतंच। सगळी कामं आपण सोबतीनच केली, पण यावेळी मात्र अमेरिकेला जाताना तुम्ही आम्हाला टांग देऊन जाताय। खरं सांगू, अमेरिकेचं कितीही कौतुक असलं ना, तुम्हाला सोडून नाही जाऊ। आता मैत्रीचा दुरावा नाही सहन होत। अमेरिकेला तुम्ही जात असला तरी आपली नेट भेट होणारच आहे ना? अर्थात ना काका, आम्ही सगळेच तुमच्या संपर्कात असणार। आणि तुम्ही अमेरिकेत कुठेही असा, तुम्ही या सगळ्यांच्या संपर्कात राहाल याची जबाबदारी माझी। बघा, साई प्रसाद म्हणाला ना, आता काळजीच म्हटली। आम्हाला तुमची खूप आठवण येणार। आता अथर्वला काय सांगावं हेच कळत नाही। दोघी मुलांची काळजी घ्या हा। हो, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। काकू, तुमच्या जाण्यामुळे ना माहेर पुन्हा एकदा दूर गेल्यासारखं वाटतं।
काय ठरलंय आपलं? काका काकूंना आपण हसत निरोप द्यायचंय, रडायचं नाहीये. राधिका, ही आमच्या घरची चावी. आम्ही कधी परत येऊ माहित नाही, पण आता आमच्या घराची जबाबदारी तुलाच सांभाळायची. काकू असं नका करू. म्हणजे मला आवडलं असतं, पण काय सध्या मी इथे राहत नाही ना. तुम्ही नानींना ती जबाबदारी द्या. हार्ड आहे, तू हार्ड आहे. हे चिकणी. काळजी घ्या. राधिकाला सांभाळ. राधा, आय एम डॅम शुअर मी गॅरीशी फोनवर बोलताना मला एका मुलीचा आवाज ऐकू आला आणि माझं आणि त्याचं रिलेशनशिप तिला कळू नये म्हणून तो मला दीदी दीदी म्हणत होता. शनू बेबी, तुला खरंच असं वाटतंय? 100%. मग तुझी राधिका व्हायला फार वेळ लागणार नाही. मम्मा, तू काय माझी मस्करी करतेस का? मस्करी नाही तर काय शनू बेबी, एखाद्या संशयी बायकोसारखं काय चाललंय? आता तो ऑफिस मध्ये जातो, ऑफिस मध्ये मुली असणारच. कम ऑन. मला माहिती आहे मम्मा, ऑफिस मध्ये मी पण होते आणि त्याच ऑफिस मधली एक मुलगी मी असल्यामुळे मला माहितीये की नाही. कम ऑन शनू बेबी, आता नेहमी नेहमी तसंच घडणार आहे का? हा, इट वॉज माय शनू. माझी शनू बेबी होती तिथे म्हणून तसं घडलं. आता सारखं सारखं तसं घडणार आहे का? आणि हे बघ, तसं काहीही नाहीये. फक्त आपण त्याला त्रास देतोय ना, म्हणून तो आपल्याला त्रास देतोय. दॅट्स इट, बाकी काही नाहीये. नो मम्मा, इट्स नॉट लाईक दॅट. जाऊ दे, सोड सगळं. आज त्याला घरी येऊ दे. बघ, मी नाही ना दुधाचं दूध आणि दह्याचं दही केलं तर मी पण सणाया नाही. दुधाचं दूध आणि दह्याचं दही? काय विरजण लावते ही? ये ना गुरुनाथ, हे आहे माझं इंडियामधलं घर. छान आहे, खूप मेंटेन्ड आहे, तुझ्यासारखंच. सॉरी, हे घर खूप मेंटेन्ड आहे. म्हणजे इंटेरियर्स वगैरे किती सुंदर ठेवलेस तू. सगळंच तुझी टेस्ट कळते यात, यु नो. आणि घराला अशा पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात. एक्झॅक्टली, आय डू लाईक पॉझिटिव्हिटी. आणि घराच्या बाबतीत म्हणशील तर मला पॉझिटिव्ह वाईब्स खूप आवडतात. मला माझा क्लास मेंटेन करून ठेवायला आवडतो. अँड व्हेन इट कम्स टू लाईफस्टाईल, आय रिअली कांट कॉम्प्रोमाइज. लाईफस्टाईल आणि हाय स्टँडर्ड्स तर मलाही मेंटेन करायला आवडतात. तसाच प्रयत्न असतो माझा. गुरुनाथ, ये ना. हा, नाही काही नाही. मी हे म्हणत होतो की मला सुद्धा अशी लाईफस्टाईल आणि असं लॅविश राहणं खूप आवडायचं. म्हणजे अजूनही आवडतं, पण काही फायनान्शियल क्रायसिसमुळे ते शक्य झालं नाही. परत हळूहळू तसं करणार आहे. म्हणजे एखादी मोठी कार असेल, माझा एखादा लॅविश फ्लॅट असेल, एखाद्या महागड्या क्लबची मेंबरशिप असेल. इनफॅक्ट अशी कुठलीच गोष्ट नसेल जी मला फायनान्शियली करता येणं शक्य नाही.
You seem to be quite ambitious. बस ना. हा या हो ॲम्बिशियस तर होतोच मी म्हटलं होतं ना पूर्वी मी सुद्धा एका मोठ्या कंपनीचा सीईओ होतो त्यामुळे असं लॅविश जगणं तो रिस्पेक्ट या सगळ्या गोष्टी मी सुद्धा एक्सपिरियन्स केल्या. टेल मी वन थिंग, मग एवढं सगळं असताना असं काय झालं की एवढ्या ग्राउंड लेवल पासून सुरुवात करावी लागते? जस्ट बॅड लक, अजून काय नाही. पुन्हा ट्राय नाही केलंस? केलं ना, पण नशिबानं साथ नाही दिली. पण आता असं नाही होणार. म्हणजे माझ्या करिअरच्या बाबतीत मला पॉझिटिव्ह वाइब्स जाणवायला लागल्यात. नाईस कॉफी. ओ या शुगर वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? मला जशी आवडते मी तशीच बनवली आहे. सो आय होप. तुझ्या आणि माझ्या आवडी ऑलमोस्ट सारख्या आहेत कॉफीच्या बाबतीत. माया, या इंडस्ट्रीमध्ये एकट्यानं मोठं होण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीनं एकमेकांची साथ देऊन मोठं होणं जास्त योग्य ठरतं. ती साथ जर एकमेकांना असेल तर मग काहीच अशक्य नाही. फॉर एक्झाम्पल आपण दोघं. एसबी कंपनीमध्ये तू एका पोझिशनला आहेस, तुला अजून वरच्या लेवलला जायचंय, स्वतःचं स्थान निर्माण करायचंय. मला सुद्धा असंच हवंय, पण माझी तर आता फक्त सुरुवात आहे. मला बऱ्याच गोष्टी अचीव्ह करायच्या आणि जर मला तुझी साथ मिळाली, मला नाही वाटत अशी कुठली गोष्ट असेल जी आपल्याला शक्य नसेल. तू जरा जास्तच मोठी स्वप्न बघतोयस असं नाही वाटत तुला? पैसे कुठे पडतात मोठी स्वप्न बघायला? इनफॅक्ट मला असं वाटतं जे लोक मोठी स्वप्न बघतात ना त्यांचीच स्वप्न खरी होतात, आणि जे लोक उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतात त्यांची स्वप्न तर आधी पूर्ण होतात. मला जगाचं माहिती नाही, पण आतापर्यंत मी जे काही ठरवलंय, ज्या ज्या गोष्टींची स्वप्न पाहिली आहेत ते सगळं खरं झालं. फक्त प्रॉब्लेम एकच आहे माझा, मला नशिबानं साथ तर नाहीच दिली, पण माणसांनी पण मला नाही ओळखलं अजून. नाही आय एम नॉट कंप्लेनिंग, पण टॅलेंट वगैरे नंतरची गोष्ट आहे. एक माणूस म्हणून कोणी ओळखलंच नाही मला नीट. बघूया तू तरी ओळखतेस का? कारण तुझ्याकडे बघून तरी वाटतं की तुला माणसं कळतात, कारण तू तशी आहेसच. सॉरी, मी परत तुझं कौतुक करणार नाही, तुला आवडणार नाही. मी कॉफीचं कौतुक करतो. छान आहे, स्ट्रॉंग आणि जेवढी हवी तेवढीच स्वीट. मला खूप आवडते तू बनवलेली कॉफी. एनिवे, थँक्स फॉर द कॉफी आणि थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग. या, माय प्लेजर. येतो. या. गुरुनाथ, खरंच हा माणूस म्हणून नक्की कसा आहे? म्हणजे मी जरी याला बाकीच्यांसारखा समजत असले तरी हा प्रत्यक्षात वेगळा आहे. याच्या वागण्या बोलण्यातून तर त्याने बऱ्याचदा दाखवून दिलं. या, इज डिफरंट. आता काय झालं राधा? काय नाही. मग अजूनही डोळ्यात पाणी काय तुझ्या? आनंदाश्रू आहेत समज. बघ ना, इतके दिवस महाजनी काका काकू त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी आसुसलेले होते. आता फायनली त्याच्याबरोबर ते अमेरिकेला जाणार आहेत, तिथे राहणार आहेत. खुश असतील ना? मला ना तुझ्यातलं हेच आवडतं राधा. कोणालाही आनंद झाला की तुलाही आनंद होतो, कोणाला काही झालं की तुझ्या डोळ्यात पाणी येतं. राधा, हा जो तुझा निरागसपणा आहे ना, तो असाच जपून ठेवा, कुठेही हरवता कामा नये. तू आहेस ना माझ्यातला हा निरागसपणा जपायला. अरे वा, आज मी तुझं कौतुक केल्या केल्या लगेच तूही माझं कौतुक केलंयस. त्याला एवढं कौतुक केलंच आहेस माझं तर एक काय आईस्क्रीम खाऊया आपण. चल.
गॅरी, तू कधी आलास? आत्ताच. अरे मग बेल वाजवायची ना, मी दार उघडायलाच बसले होते. ठीक आहे ना, दरवाजा उघडाच होता म्हणून आलो. लिसन ना गॅरी, तू ऑफिस मध्ये होतास ना दिवसभर? असं काय करतेस तू? लँडलाईन वरच फोन केला होतास ना. ऑफिसलाच असणार, अजून कुठे असणार आहे? अरे पण तू दीदी दीदी म्हणून का बोलत होतास माझ्याशी? हा ते काय नाही, आमचं ऑफिसमध्ये जरा भंकस चालू होते म्हणून आपलं गमती. नो 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 गॅरी, तुझ्या आजूबाजूला कोणीतरी एक मुलगी होती आणि म्हणून तू माझ्याशी तसं बोलत होतास. गॅरी हे बघ, तू मला आत्ताच सांग, खरं खरं सांग, तुझ्या लाईफमध्ये दुसरं कोणी नाहीये ना गॅरी? तू मला फसवत नाहीयेस ना? हे बघ गॅरी, तसं असेल तर मला सांग, मी जाईन सोडून, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके पण एक मिनिट, शांत हो. काय बोलतेस तू? कुठून कुठे गेलीस एकदम? अफेअर कसला? हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, मी राधिकाला सोडून तुझ्या बरोबर काही उगीच नाही राहते. मग दुसऱ्या कोणाच्या मागे कशाला लागेल मी? वेडू, उगीच काहीतरी वेड्यासारखं डोक्यात आणू नकोस, कळलं? काय नाही, एक तुला नाही कळणार शनाया, तू लहान आहेस अजून. तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं लक्ष पूर्णपणे मायावर आहे. एकदा फक्त मायाला एसबी कंपनीची सीईओ होऊ दे. ती कंपनी मी टेक ओव्हर करणारच. सौमित्र, अरे काय करतोस? अगं माझी गाडीची चावीच सापडत नाहीये, कुठे काय आठवतच नाही मला. ती बाहेर स्टँड वरती असेल ना? अगं नाहीये, मी ठेवतो तिथेच पण नाहीये मग तिथे. टेबलावरती तिथे बघितलंस का? हो बघितलंय, मी बाहेर बघितलंय, तिथे कुठेच मिळाली नाही म्हणून इथे येऊन शोधतोय ना मी. पण तू इथे आला होतास का? हो आलो होतो मी. ती वॉर्डरोब मधून माझी डायरी हवी होती ना, म्हणून तेव्हा इथे आलो, पण तेव्हा हातात होती. त्याच्यानंतर मी कुठे ठेवली आहे? इथे आतमध्ये बघितलंस का? वॉर्डरोब मध्ये? वॉर्डरोब मध्ये कशाला ठेवीन ना मी, तिथून डायरी घेतली मी तिथून. मग तिथे बघायला नको का? मी पाहते. इथे का ठेवीन मी? ठेवली अशील. अगं खरंच नाही, इथे नाही, इथे नाहीये. डायरी इथे असते ना? नाही पण तिथे नाहीये. अरे नाही, कसं नाही? बघायला पाहिजे. अगं नाही, या बघ ना इथे इथे ठेवलीस? जागा आहे हा फ्रेम वरती. बघ ना, पण बरं तू शोधलीस म्हणून तुला बरोबर सापडतं सगळं यार. आपण नीट शोधलं ना की सगळं सापडतं. खरंय, सापडत. फ्रेम का काढतोस? राधा, मला असं वाटतं तू या फोटोसाठी अजून प्रिपेअर नाहीयेस. जेव्हा तू माझा नवरा म्हणून पूर्णपणे स्वीकार करशील तेव्हा स्वतःच्या हाताने ही फ्रेम परत तू तिथे लाव. मी समजून जाईन की ही माझी छान मैत्रीण राधा जी आहे ती आता माझी बायको सुद्धा झाली.